सुप्रभातम. सर्वेभ्यो नमो नमः. सियावर प्रभु रामचंद्र की पवन सुत हनुमान की. जय श्रीराम. सर्वेषां पुनश्च एकवारं सुस्वागतमस्ति. आजच्या कार्यक्रमाचे अध्वर्यू आदरणीय श्री कलाल सर, मित्रवर्य आदरणीय श्री बापू योगा सर आणि नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये आवर्जून उपस्थित असलेले बंधू आणि मातृशक्ती. रोज सकाळी 7 वाजता आमचा नित्य उपासना वर्ग असतो ऑनलाईन माध्यमातून. आणि आषाढी एकादशी पासून म्हणजे 26 जून पासून आजपर्यंत तो अखंड सुरू आहे. विश्वभरातील फक्त 500 परिवार रोज ऑनलाईन त्याला उपस्थित असतात. आणि चातुर्मासामध्ये संकल्प होता की विष्णू सहस्रनाम आणि महालक्ष्मी अष्टक. नारायणांचं नाव घेतलं तर माता लक्ष्मी तर आली असणार, आणि म्हणून मग मातेला पसंत करण्यासाठी महालक्ष्मी अष्टक ही कडी वाढत गेली. अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं नूतन मंदिर आकार घेत आहे आणि सगळ्या साधकांकडून इच्छा व्यक्त केली गेली की आपण श्री रामरक्षेची कडी जोडूयात का सर. म्हटलं अवश्य जोडूयात. आणि मग रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि श्री राम नामाचा जप, एक पाळ, अशी साधना रोज सकाळी नियमितपणे होत असते. आदरणीय कलाल सरांनी इच्छा व्यक्त केली की धुंधुरमासाचा कार्यक्रम आयोजित होतोय, आपण यावं. आपली इच्छा ती आज्ञा. पण मनामध्ये किंतु आला की अखंड भगवंताचं नामस्मरण होत आहे आणि आज त्याच्यामध्ये त्यावेळेला खंड होणार. ठीक आहे, नंतर घरी जाऊन कदाचित पुन्हा मी एक पाठ करेन, परंतु खंड होईल. आणि काल रात्री पुन्हा एकदा कलाल सरांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी सूचना केली की उद्या आपण विष्णू सहस्रनाम घेऊयात का. म्हटलं भगवंतानी आपलं मागणं पूर्ण केलं. भगवंताचं हे दिव्य विष्णू सहस्रनाम म्हणजे 108 प्राणायाम आहेत. प्रत्येक मंत्र हा एका श्वासात म्हणण्याची पद्धती आहे आणि एक श्वास पूरक, कुंभक, रेचक पूर्ण करत एक प्राणायाम देतो, एक मंत्र. पहिला 1 महिना चातुर्मासाचा मी विष्णू सहस्रनामातलं एक एक नाम घेऊन रोज त्यावरती एक वेगळी कथा सांगत होतो आणि त्यावरती निरूपण करत होतो. भगवंताचं हे दिव्य नाम इतकं मधुर आहे, हे इतकं वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आपल्या सगळ्यांच्या शरीराला आजच्या युगानुकूल अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमीमध्ये रामरक्षेचं महत्व मी वेगळं काय सांगावं. रामरक्षा इतकी मधुर आहे. आणि मंत्रद्रष्ट्या बुधकौशिक ऋषींनी सांगितलं की आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हराहा. हा माझ्या बुद्धीचा विलास नाही आहे, हे माझं कवित्व नाही आहे, तर योगावस्थेमध्ये, योग निद्रेमध्ये त्याच्यासाठी त्यांनी सामान्य जनांसाठी शब्द वापरला की निद्रावस्थेमध्ये आदिष्टवान यथा स्वप्ने. स्वप्नामध्ये असताना मला जो आदेश झाला, सामान्य जनांसाठी शब्द प्रयोग होता की स्वप्ने, पण ते स्वप्न नाही आहे, ती योग निद्रा आहे. समाधी अवस्थेमध्ये मंत्रद्रष्ट्या ऋषींना जो साक्षात्कार होतो, प्रत्यक्ष मंत्र समोर दिसतात, ते द्रष्टव्य आहे. आणि त्या बुधकौशिक ऋषींना कोणी आदेश केला, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हराहा. देवाधिदेव महादेवांनी मला जसा आदेश केला तो मी सकाळी उठल्यानंतर गुरु शिष्य परंपरेनुसार सगळ्यांना सांगितला. ती ही मधुर रामरक्षा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं हे अत्यंत भाग्य आहे की आपण नाशिकमध्ये
तर आहोतच, परंतु या गुलाबी थंडीचा आनंद घेत प्रातस्मरण आपण करतो आहोत. धुंधुरमास शब्द प्रयोग झाला. काल मी वर्गामध्ये सगळ्यांना सांगितलं की रोज वर्गात असतो, परंतु उद्या वर्ग तुम्हाला सांभाळायचा आहे. उद्या पहिलं आवर्तन अमुक एका साधकांना करायचंय, पुढचं तुम्हाला करायचं आहे, अशी योजना करून दिली. त्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह होतं. सर तुम्ही उद्या का नाहीत? तब्येत तर ठीक आहे ना? म्हटलं सगळं उत्तम आहे. उद्या सकाळी 5:45 वाजता एका व्याख्यानाला पोहोचायचं आहे. सर एवढ्या सकाळी व्याख्यान कुठल्या विषयावरती आणि कुठे? नाशकातच आहे. धुंधुरमास विषय आहे आणि आमच्या नाशिक संस्थेमध्ये आज जाणार आहोत. धुंधुरमास माझ्या पिढीतल्या अनेक तरुण साधकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह होतं. व्हॉट इज दिस धुंधुरमास? नवीनच नाव ऐकलंय. धुंधुरमास हा अपभ्रंश आहे. मूळ शब्द आहे धनुर्मास. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सूर्याचं भ्रमण वर्षभरामध्ये 12 राशींमधून होत असतं. मकर संक्रमण हा शब्द आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहे. धनु राशीतून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो. दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये सूर्य भगवंत प्रवेश करतात. 6 महिने दक्षिणायन असतं, 6 महिने उत्तरायण असतं. आणि मग जसं मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश केल्यानंतर मकर संक्रमण होतं, तसं धनु राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर 1 महिना धनु राशीमध्ये सूर्य स्थित असतात, नारायण स्थित असतात. त्यामुळे शब्द रूढ झाला धनुर्मास. धनुर्मासाचं झालं धुंधुरमास किंवा धनुर्मास किंवा खरमास किंवा महाराष्ट्रात विंटर फेस्टिवल. महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे धनुर्मास, धुंधुरमास. काय वैशिष्ट्य आहे धनुर्मासाचं? आयुर्वेदाचार्य वाग्भट आपल्या अष्टांग हृदय नावाच्या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये म्हणतात की या काळामध्ये हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू असतो. मार्गशीर्ष मास आणि पौष मास असतो. सद्यस्थितीचा विचार केला तर 17 डिसेंबरला धनु राशीमध्ये प्रवेश झाला आणि संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, या दिवसापर्यंत म्हणजे 14 जानेवारी पर्यंत सूर्यनारायणांचं स्थान धनु राशीमध्ये आहे, म्हणजे धुंधुरमास सुरू आहे. आणि वाग्भट पुढे असं म्हणतात आपल्या अष्टांग हृदयाच्या सूत्रांमध्ये की या काळामध्ये शैत्याचा प्रकोप होतो. शैत्य वाढतं. आपल्या नाशिककरांना 15च्या खाली टेम्परेचर आल्याशिवाय थंडी सुरू झाल्यासारखी वाटतच नाही. आणि तेच मुंबईकर नाशिकमध्ये आले तर अरे बापरे, दिवसा सुद्धा ब्लँकेट पाहिजे अंगावरती, अशी त्यांची स्थिती असते. आणि मग या गुलाबी थंडीमध्ये काय असतं तर रात्री लांबतात. रात्रीचा कालावधी हा दीर्घ असतो. सायंकाळ लवकर होते, सूर्यास्त लवकर होतो, सूर्योदय उशिरा असतो. दिवस छोटा आणि रात्र मोठी असते, महान असते. आणि मग या एकूण परिस्थितीचा परिणाम म्हणून मानवाच्या उदरातील जठराग्नी हा नाभिस्थानी कोंडला जातो. परिणाम काय होतो तर जे लोक रात्री लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात त्यांना सकाळी कडकडून भूक लागते. आधीचं वाक्य जास्त महत्वाचं आहे. जे रात्री लवकर झोपतात सकाळी लवकर उठतात. धनुर्मासाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि सकाळी भोजनाचं निमंत्रण आहे, पण अहो सकाळी जेवण जाईल का? अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. 108 वेळा प्राणायाम झाल्यानंतर बघा आडवा हात निश्चित आपला बळीराजा, शेतकरी वर्ग, शेतकरी बंधू सगळे हे तर अखंड 12 महिने रोज सकाळी
मजबूत न्याहारी करतात, ज्याला आपण ब्रंच आजच्या सुवाच्य भाषेमध्ये म्हणतो. आणि मग ते ब्रंच करून आपल्या कामावर जातात. दुपारी भूक लागत नाही का? निश्चित लागते, कडकडून भूक लागते. अश्विनी कुमारांनी म्हटलेलं आहे स्वर्गातल्या, समोरच्या अश्विनी कुमार नाही, येवला सरांचं नाव अश्विनी कुमार आहे, की या पृथ्वीवरती 2 डॉक्टर आहेत. एक म्हणजे परिश्रम आणि दुसरं म्हणजे सातत्य. जे सातत्यपूर्ण परिश्रम करतात त्यांना आरोग्याच्या तक्रारी कधीच येणार नाहीत. त्यांना वेगळ्या डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकताच नाही. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत, देवांचे डॉक्टर आहेत. अश्विनी कुमार हे म्हणतात. आणि मग जर सकाळच्या वेळेला आहार घ्यायचा आहे, भोजन करायचं आहे, तर मग भोजनामध्ये काय काय असायला पाहिजे याचाही विचार आहे. शरीराला उत्तम उष्मांक देतील हाय कॅलरी डाएट असं भोजन सकाळी घ्यायला सांगितलं आहे. उत्तम बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली, जळगावच्या वांग्यांचं भरीत किंवा वांग्याची भाजी, डाळ आणि मुगाची डाळ आणि तांदूळाची उत्तम खिचडी, कढी, गाजराचा हलवा. एक्सक्यूज मी, मला मेनू कार्ड माहिती नाही आहे. आणि तिथे गेल्यानंतर हे काही चित्र वेगळं असेल तर क्षम्यता. मी आपलं शास्त्रानुसार बोलतोय, शास्त्राने काय सांगितलं आहे. आणि याला केवळ आरोग्यशास्त्र नाही, केवळ धर्मशास्त्र नाही, केवळ ज्योतिषशास्त्र नाही, तर आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळं चपकलपणे बसवलेलं आहे. सनातन वैदिक हिंदू धर्मामधला एकही सण, एकही व्रत वैकल्य विज्ञान सोडून नाही आहे. विज्ञानाधिष्ठित परंपरा आहे आपली. तुम्ही पहा, चातुर्मासामध्ये जठराग्नी मंद झालेला असतो, म्हणून व्रतवैकल्यांची, उपवास तापासांची संख्या जास्त आहे. लसूण, कांदा यासारखे तामस पदार्थ वर्ज्य आहेत, कारण त्यावेळेला अग्नी मंद आहे. आणि आता हेमंत ऋतूमध्ये सकाळी कडकडून भूक लागते अशी स्थिती आहे. आणि मग जे हे सुग्रास भोजन तयार होणार आहे, हे ज्याच्या कृपेने प्राप्त झालं. भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ज्या नारायणांच्या कृपेने आपल्याला, ज्या भगवंतांच्या, केवळ नारायण आहेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये अग्निनारायण आहेत, इंद्रदेवता आहेत, वरुण देवता आहेत, विष्णू भगवंत आहेत, यांच्या कृपेने जे वेगवेगळे केवळ अन्नच नाही, जे भोग आपल्याला प्राप्त होतात, ते त्याला अर्पण केल्याशिवाय जो खातो सस्तेन तो चोर म्हटला जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो एकटा खातो तो चोर आहे. म्हणून अतिथी देवो भवची आपली परंपरा आहे. आणि सूर्योदयाला, सूर्याच्या पहिल्या किरणाला या सगळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सूर्यनारायणांना अर्घ्य प्रदान करायचं आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मग आपण सगळ्यांनी त्याचा प्रसाद घ्यायचा असतो. आजही तुम्ही सप्तशृंगी गडावरती जर गेलात तर सप्तशृंगी गडावरती ही परंपरा अव्याहत सुरू आहे. जेजुरी गडावरती गेलात तर रोज सकाळी कढी खिचडीचा नैवेद्य आहे धुंधुर त्यामुळे अखंड महिनाभर 17 डिसेंबर ते 14 जानेवारी या वर्षाकरता किंवा दर वर्षाच्या धनुर्मासामध्ये हे व्रत आचरण्यासाठी सांगितलेलं आहे. अनेक धार्मिक याला संदर्भ देखील आहेत. सूर्यनारायणांचा सप्ताश्वांचा रथ एकदा दौडत होता. जो अखंड धावत असतो तो सूर्यनारायणांचा रथ धावतो आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या घोड्यांना तहान लागली आहे, ते दमले आहेत. भगवंताच्या लक्षात आलं. आणि मग आता या सूर्यनारायणांना आपल्या घोड्यांना पाणी पाजायचं आहे. पण ते विचार करतात
की मी क्षणभर जरी थांबलो तरी या सृष्टीची व्यवस्था डामडौल होईल. थांबून कसं चालेल? जवळच त्यांना एक तलाव दिसतोय, दर्शन कक्षेमध्ये तलाव आहे. त्या दिशेने सगळ्या साथी घोड्यांची नजर जातीये. आपल्या मालकाला सांगतायत की पाणी पाजा, पाणी पाजा. घशाला कोरड पडली आहे. आणि मग सूर्यनारायण त्यावेळेला पाहतात की त्या तलावाच्या जवळ 2 गाढवं उभी आहेत. आणि मग आपला रथ त्या दिशेने ते वळवतात. आपल्या 7ही घोड्यांना ते क्षणात तिथे मोकळं करतात. पाणी पिण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देतात आणि तत्काल त्या दोन्ही गाढवांना आपल्या रथाला जुंपतात, जेणेकरून आपली व्यवस्था कुठेही डळमळीत होऊ नये. गाढवाला संस्कृत मध्ये एक शब्द आहे, त्याला म्हणतात खर. मराठीतलं खरं ट्रू नाही, तर खरं हा शब्द प्रयोग गाढवासाठी आहे. आणि म्हणून या मासाला, या महिन्यामध्ये गाढवं जुंपलेली आहेत 2 सूर्यनारायणांच्या रथाला, म्हणून त्याला म्हटलंय खरं मास. आणखी एक या मासाचं नाव आहे ते म्हणजे शून्य मास. आपल्याला घरी जर मुलाबाळांचं लग्न कार्य करायचं आहे तर मुहूर्त पाहिला जातो. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, पंच अंगांचं सांगोपांग विश्लेषण गुरुजी करतात आणि सांगतात की चंद्रबल थोडं कमी पडत आहे, सूर्यबल थोडं कमी पडत आहे. तर अमुक एका मुहूर्तानंतर पाहूयात की ज्या वेळेला रवी बल चांगला असेल, चंद्रबल चांगला असेल, तर स्वाभाविकच आहे या महिन्यामध्ये सूर्याची गती, सूर्याचं तेज कमी झालेलं असतं. रवी बल कमी आहे, म्हणून खरं मास आहे. रूपकात्मक काही घेऊ शकतात. मग अशा शुभ कार्यांना चंद्रबल, रविबल उत्तम असलं पाहिजे. म्हणून विवाह संस्कार, उपनयन संस्कार, नामकरण संस्कार, षोडश संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. त्यातले जे मोठे संस्कार आहेत ते या महिन्यामध्ये करू नयेत असं सांगितलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात की मासेषु मार्गशीर्षोऽहम्, सगळ्या मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णांची, विष्णू नारायणांची, सूर्यनारायणांची उपासना सांगितलेली आहे. ती जितकी अधिकाधिक घडेल. तर म्हणाले की रात्री 1:30 वाजता माझा गीता पाठ काल पूर्ण झाला. केवढी आनंदाची गोष्ट आहे की अहोरात्र साधकांकडून उपासना घडती आहे. विश्वभरातले 6 लाख साधक 1 मिनिट सुद्धा न थांबता साखळी पद्धतीने गीताची पारायण करतात. या धनुर्मासामध्ये, या शून्य मासामध्ये अत्युत्तम उपासना होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही उपासना ही भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जशी आहे तशी ती आत्म उद्धारासाठी आहे. कर्माच्या सिद्धांतामध्ये भगवंतानी भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की तुमच्या कर्माचं फळ काय आहे याच्यामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. जसे तुमचे कर्म तसं तुमचं फळ. अर्जुनाला आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी दिलं आणि त्यामध्ये ते म्हणतात की प्रत्येक जातकाने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपलं भविष्य स्वतः घडवायचं असतं. मागच्या जन्मातले जे सगळे कर्म आहे त्याचा परिपाक म्हणून या जन्मामध्ये आपण जे काही आहोत ते संचित घेऊन आलेलो आहे. आणि या जन्मामध्ये आपण जे काही पाप पुण्य करू, जे कर्म करू, ते पुढच्या जन्माचं आपलं संचित आपण कारण शरीराबरोबर पुढे घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असं सांगितलंय. धर्म कारण करायचं जर असेल, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांचा सेवन करत मोक्षाकडे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जातकाचं एक आणि एकमेव उद्दिष्ट आहे. नाहीतर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन.
जन्म मृत्यूच्या भेयातून जर सुटायचं असेल, मोक्षाकडे जायचं असेल, तर शरीरम आद्यम खलु धर्म साधन. व धर्म मार्गावरती चालायचं आहे. धर्मो रक्षति रक्षतः. जो धर्माचं रक्षण करेल, धर्म त्याचं रक्षण करणार आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी जशी बलोपासना सांगितली, सूर्योपासना सांगितली, प्रभू श्री रामचंद्रांची उपासना सांगितली, त्या विष्णू नारायणांचाच एक अवतार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. सज्जनगडापासून खाली एक गाव होतं आणि त्या गावामध्ये नूतन राम मंदिराच्या विग्रहांची स्थापना होणार होती, जशी आता अयोध्येमध्ये होती आहे. आणि मग पंचकृषीतली सगळी मंडळी, सगळी पंच मंडळी सज्जनगडावरती आली. रामदास स्वामींना हात जोडून विनंती केली की आमच्या गावामध्ये महाराज प्रभू श्री रामचंद्र अवतरतायत आणि संतांच्या हस्ते विग्रहांची स्थापना व्हावी अशी परंपरा आहे. तर आमची तुम्हाला विनंती आहे की या विग्रहांची स्थापना करण्यासाठी आपण सपरिवार, आपला शिष्य परिवार सगळा घेऊन तुम्ही आमच्या गावामध्ये यावं. रामदास स्वामींनी पंचांग पाहिलं. ठीक आहे, अमुक एका तिथीला करूयात. हा म्हणता आसपासच्या सगळ्या गावांमध्ये वार्ता पसरली. छत्रपती शिवरायांच्या कानावर सुद्धा वार्ता गेली. महाराजांना सुद्धा निमंत्रण केलं. महाराज एका मोहीमध्ये अडकलेले होते. महाराज म्हणाले, जिथे साक्षात माझे गुरुदेव आहेत, तिथे प्रत्यक्ष मला आता जाता येत नसलं रयतेची सेवा करताना, तरी पण फुल नाही फुलाची पाकळी माझं योगदान तिथे असावं म्हणून त्यांनी एक सुंदर हत्ती पाठवून दिला आणि त्या हत्तीवरती बसवून विग्रहांची मिरवणूक काढा. सुंदर प्रभू श्री रामचंद्रांची मिरवणूक निघाली. समर्थ रामदास स्वामींचे शेकडो शिष्य त्या मिरवणुकीमधून चालतायत. गावातली सगळी आबाल वृद्ध मंडळी या मिरवणुकीमध्ये निघाली आहेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या विग्रह या हत्तीवर अंबारीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. श्रीराम जय राम जय जय राम रघुवीर समर्थ चा जयघोष होतो आहे. आणि अचानक या मिरवणुकीमधील हा हत्ती हा गजश्रेष्ठ बेफाम होतो आणि सैरा वैरा धावू लागतो. लोकांच्या लक्षात येत नाही की नेमकं काय झालंय. सगळीकडे पळापळ सुरू होते. या हत्तीच्या पायाखाली अबाल वृद्ध स्त्रिया चेंगरल्या जाऊ लागतात. हा सगळा गोंधळ पाहून समर्थ आपल्या भट्ट शिष्याला आदेश करतात, कल्याणा आवर त्या हत्तीला. जो आदेश गुरुदेव. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सद्गुरूंचं स्मरण करत हत्तीच्या विरुद्ध दिशेने कल्याण स्वामी, जे 6 फूट उंचीचे आहे, धिप्पाड शरीर आहे, रोज फक्त 1200 सूर्यनमस्कार घालण्याचा व्यायाम करतात. आणि त्या व्यायामाचा जो जठराग्नी प्रतीत होतो, त्या जठराग्नीचं शमन करण्यासाठी नाश्त्यामध्ये फक्त रात्रीच्या वेळी 8 शेर हरभऱ्याची डाळ भिजत घालतात आणि ती नाश्त्याला खातात. इतकासा फक्त त्यांचा आहार आहे. 8 शेर हरभऱ्याची डाळ भिजवलेली आणि त्याला तोंडी लावायला गुळ. असे बलदंड कल्याण स्वामी हत्तीच्या विरोधी दिशेने धावत सुटले. लोकांना वाटलं की अरे हा तर पळत सुटला. याच्या गुरूंनी लोकांना वाचवायला सांगितलंय. हत्तीच्या पायाखालून हा तर विरुद्ध दिशेने धावत सुटलाय. लोकांना काही कळेना, अरे याला वेळ लागले की काय. आणि क्षणार्धात कल्याण स्वामींनी अर्धनृत केलं, पिछे मोड आणि दुप्पट गतीने हत्तीच्या दिशेने धावत 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 येत आहेत. आणि जी जोरात सूर मारून पाण्यामध्ये सूर मारावा अशा प्रकारे त्या हत्तीवरती त्यांनी स्वतःला झोकून दिला. हनुमंतरायांसारखी एक मोठी उडी घेतली की थेट गजराजांच्या दोन्ही सुळ्यांवरती त्यांचे पाय आणि जोरदार मिठी मारली त्या हत्तीला काही कळेना काय होत आहे. आणि क्षणार्धात आपल्या दोन्ही वज्रमुठी घट्ट केल्या
आणि जे मुष्टी प्रहार हू हट घ्या आजच्या भाषेत सुरू केलं, मुष्टी प्रहारांचा जो वज्र प्रहार त्या गजराजांच्या मस्तकावर व्हायला लागला. 1 2 5 10 25 50 मुष्टी प्रहार आणि चक्कर यायला लागले गजश्रेष्ठांना आणि काही क्षणात आता हत्ती खाली कोसळणार ही स्थिती झाली. कल्याण स्वामींनी आदेश केला माहुताला, त्या मूर्ती फेक शिष्यांकडे खाली. बाकीचे सगळे शिष्य मूर्ती झेलण्यासाठी उपस्थित होते आणि दोरी हातांनी त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या रामपंचायतनाच्या मूर्ती ग्रहण केल्या. इतकी प्रचंड शक्ती कल्याण स्वामींमध्ये कशातून आली? सूर्योपासनेतून. इतकी प्रचंड सूर्योपासना म्हणजे सूर्य नमस्कार घालायचे कल्याण स्वामी की जी सूर्योपासना या धनुर्मासापासून प्रारंभ करायची असते. शुक्ल यजुर्वेदामध्ये याचा दाखला मिळतो. एक प्रयोग केला, मी स्वतः केला, माझ्यावर केला. कृष्ण यजुर्वेदामध्ये चाक्षुषोपनिषद नावाची काही मंत्र आहेत. काय सांगतात हे मंत्र? हे मंत्र असं सांगतात की सूर्यनारायणांची उपासना करायची आहे. या विशिष्ट मंत्रांची सूर्योदयाच्या वेळेला विशिष्ट पद्धतीने त्यांचं पठण आणि त्यावेळेला त्याचा एक विशिष्ट व्हिडिओ पण आहे. ज्यांना उत्सुकता असेल त्यांना मी तो व्हिडिओ पण पाठवेन की काय स्थितीमध्ये त्याचं पठण करायचं. आणि त्या मंत्रांची 12 वर्तन केली तर तुमच्या त्या सूर्य तेजामुळे तुमच्या डोळ्यांची शक्ती वाढते. माझा स्वतःचा चष्म्याचा नंबर 50 ने कमी झाला. डॉक्टर अवाक. डॉक्टर म्हणाले वय वर्ष 18 नंतर नंबर फक्त वाढतच जातो. कमी होण्याची शक्यता कमी असते, स्थिर ठेवता येतो, पण 0पर्यंत येतोय, एवढा अर्धानी कमी होतोय, हे विशेष आहे. काय केलं तुम्ही? त्यांना सांगितलं यजुर्वेदातलं चाक्षुषोपनिषदाची साधना केली 6 महिने अखंड. सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायचं, या मंत्रांचं पठण करायचं आणि त्याला जे अपेक्षित कर्मकांड आहे त्यावेळेला ती पूजा करायची. सूर्योपासना धनुर्मासापासून प्रारंभ करायची, या धनुर्मासापासून प्रारंभ करायची. म्हणून हे वैशिष्ट्य आहे धनुर्मासाचं. म्हणून धनुर्मास हा शरीराला बल देणारा आहे. आपल्या नाभीमध्ये जो जठराग्नी कोंडला गेलेला आहे, वाघभट म्हणतात, मग त्या जठराग्नीला शमन करण्यासाठी, अग्नीला जर शांत करायचं असेल तर त्याची आहुती म्हणजे जेवण केलं पाहिजे, अन्न ग्रहण केलं पाहिजे, भोजनाच्या आहुती त्याला दिल्या पाहिजे. अग्नी प्रदीप्त असताना भोजन करणं ही सर्वोत्तम स्थिती आहे. वाघभट असं म्हणतात की जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत जेवण करू नये आणि एकदा का भूक लागली की भोजन करण्यात विलंब करू नये. अष्टांग हृदयाने म्हटलंय. आणि म्हणून हा जठराग्नी शांत होऊ देऊ नये, कारण जठराग्नी शांत झाल्यानंतर विलंबाने आपण जर भोजन केलं तर अनेक पोटांच्या तक्रारी सुरू होतात आणि आपल्याला कल्पना आहे की अनेक आजारांचं माहेरघर म्हणजे पोटातून सुरुवात होते. म्हणून वेळच्या वेळी भोजन घेतलं पाहिजे आणि योग्य मात्रेमध्ये भोजन घेतलं पाहिजे. हे सांगणारी परंपरा आपल्या धनुर्मासापासून सुरुवात होणार आहे. आणि याचा शोध करत गेलं तर पांडवांचा धनुर्मास इथपासून दाखले प्रत्यक्ष मिळतात. तसं तर सनातन आहे. विष्णू भगवंताची नारायणांची उदाहरण मी तुम्हाला सांगितली. आणि म्हणून या शून्य मासामध्ये अधिकाधिक नारायणांची उपासना, सूर्योपासना, बलोपासना, शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायामाला प्रारंभ करण्याकरिता धनुर्मास हा उत्तम कालावधी आहे. आणि उत्तम असं अन्न ज्यावेळेला आपण सेवन करतो त्यावेळेला तृप्ती सारखं दुसरं समाधान नसतं. आणि मग सकारात्मकतेने प्राप्त झालेल्या या आहुतीमुळे जठराग्नी प्रसन्न होतो, अग्निनारायण प्रसन्न होतात आणि शरीर उत्तम प्रकारे
ओज आणि तेज धारण करतं. आणि तेच जर विलंबाने आपण भोजन केलं तर अग्नी शांत होऊन गेलेला असतो. पचनाच्या तक्रारी, अनेक तक्रारी ह्या सुरू होतात. म्हणून धुंधुर्मासाच्या निमित्तानं खाली उत्तम प्रकारचं अन्न तयार असणार आहे. अग्निनारायणांना नैवेद्याची तयारी आहे, सूर्य भगवंताला नैवेद्याची तयारी आहे. आणि अशा याच्यात त्या प्रसाद आणि भक्ताच्या मध्ये मी अधिक काळ घेणं कसं बरं संयुक्तिक ठरेल. म्हणून धन्यवाद. जय श्रीराम. शुभ दिवस.